हाय फ्रेंड, नमस्कार. तुम्ही सगळेजण कसे आहात? बघा, स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. बघा, आज पण आलोय मी गवताला, पोरांना झोपवून. लय मोठी द्राक्षाची बाग आहे, ह्याच्यामध्ये लय गवत आहे हो. त्याच्यामुळे मग 2-4 शेळ्या आहेत, त्यांना मग थोडं का होईना पण मी गवत घेऊन जाते. मग मी आणि घरी कसं बोलता पण येत नाही आहे. लेकरांचा, दुसऱ्या पण शेजारच्या लेकरांचा कालवा असते, काय बोलता येत नाही आहे. म्हणून मग मी म्हणलं की गवताला गेल्यानंतर मग आपण व्हिडिओ बनवूया. म्हणून मग मी इथं व्हिडिओ बनवायला लागले. इथं पण ती माणसं पाखरं राखायला लागलेत बघा. आवाज येते का वाजवल्याचा? तुम्हाला सांगते हा, त्यानं रविवारचा त्याचा दिवस सकाळी लवकर उठला आणि त्यानं रेग्युलरच 4 वाजता उठायचं ना देवपूजा करायला. आणि मग त्यानं देवपूजा केली आणि आला घरात. मला म्हणलं, आई उठ की 6 वाजले, त्या तू कसं काय उठ नाही? मी म्हणलं, आज रविवार आहे की बाप्पा, तुला काही शाळेला जायचं का लवकर उठायला? राहू दे सोड, दररोज उठतेच की रे मी, तुम्हाला डबा ती बनवायला, तुम्हाला 7 वाजता जायचं असते म्हणून. आणि मग तेव्हा ह्यांनी बी त्या दिवशी कामाला जाणार नव्हते ना. मग मी मला राहू दे निवांत, आता रात्री बी मी लय उशीरपर्यंत कपडे शिवले ते, आणि आता मला उठ वाटे नाही, राहू दे बाप्पू मी आता झोपते थोड्या वेळ. तर नाही म्हणला उठ अजून, म्हणजे थोडा अंधारच असते ना, जरा 5:30-5:45 जरा थोडा अंधारच असतोय. उठ म्हणला. आणि हो, मी आज काल काय आणले माहिती आहे का म्हणला तुला? म्हणलं काय आणले बघू. मग त्याच्या चेहऱ्यावर जरा थोड्याशा फुटकुळ्या होत्या ना, मग त्यानं ती झेड पावडर आणलेली बघा. असं एवढा छोटाच होता, असं डार्क चॉकलेट एवढा छोटाच होता झेड पावडर, त्याच्यावर झेड नाव होतं असं. आणि त्यानं आणला होता तो डबा. आणि किती आणलेलं? 2 आणलेलं. मी म्हणलं, एवढं 2 कशाला बाळा, तुला तर हाय एकट्याला दिसत तसं. नाही मला, दिदी बी माझी वापरते, त्यापेक्षा तिसतीला एक मला एक आणलं. मला असं कुठली बी वस्तू घेताना ना त्यानं दोघांनाच घ्यायचा, कारण दोघांना सेपरेट असं वाटायचं त्याला. आणि 10 रुपयेवाला आणला होता बरं का, 10 रुपयेवाला. लय पण मोठा आणला नव्हता त्यानं, छोटाच आणला होता 10 रुपयेवाला. त्यानं त्याचं टोपण सुद्धा काढलं नाही बरं का. त्या दिवशी लावलीच नाही पावडर, सकाळ लावलीच नाही त्यानं ती. आणि काय गुरं असल्यामुळे त्यानं आला, मला उठवलं आणि सद्गुरूचं स्मरण लावलं. आणि मग मला म्हणलं, ऐक आता कसं दिसतंय सांग. मी म्हणलं, चांगलं दिसते बाळा, कारण मी त्याला का वरडायचं ना, सकाळ उठलं ना तू त्यानं बैठकीला जायचं, सद्गुरूच्या बैठकीला जायचं ना. मग मी म्हणायचं, तू आंघोळ करून ना तिकडून देवाचं ते भंडारा तर लावून यायचं असते ना, आंघोळ देवपूजा केल्यानंतर भंडारा ते लावून यायचा. पण म्हणून आले की तर मग मी खवळते म्हणून तर बैठकीला जायचं, मला स्मरण लावायचा. मग स्मरण ते लावलं, त्याच्यावर कुंकू लावलं आणि म्हणलं, आहे मी आता कसं दिसतोय सांग. मी म्हणलं, आता तू छान दिसायला लागलाय की. म्हणलं, राहू द्या तुझा आज कसं काय तू छान दिसायला लागलाय. तर नाही म्हणला, जरा हे केलं म्हणलं, फ्रेश झालो आहे म्हणला मी, आणि जरा आज लवकर उठलो होतो म्हणलं, आहे जरा सगळं झाडून लुटून काढले म्हणलं, गुरांचं सगळं मी आज लवकर आवरून घेतले म्हणलं. बघा, त्यानं दररोज काय करायचं, देवपूजा झाल्यानंतर झाडायचा. पण त्या दिवशी त्यानं देवपूजेच्या अगोदरच झाडून काढलं गुरांचं. मी आणि तेव्हा म्हणजे रक्षाबंधन लक्ष्मीच्या प्रेडमध्ये ना मला ब्लाऊज जरा जास्त होते. म्हणजे ते लक्ष्मीला साड्या आणलेल्या असतात की, त्यातलं बायकांनी साड्या लक्ष्मीला ठेवलं आणि त्यातलं ब्लाऊज माझ्याकडे शिवायला दिलेलं ते असतात. कायमस्वरूपी आपल्याकडे गर्दीच असते, पण अर्जंट असते त्यांना लक्ष्मीच्या टायमाला इकडे तिकडे जायचं असते. दोरती घ्यायला म्हणून त्यांनी ब्लाऊज शिवायला लावलेलं असतात मला. मग मी त्या दिवशी उशीरपर्यंत ब्लाऊज शिवले संध्याकाळी. आणि मग रेग्युलर बी असते त्यांना असं म्हणजे असं लक्ष्मीच्या टायमाला त्यांनी साड्या आणलेल्या स्वतः शिनला, लक्ष्मी शिनला. मग त्यांनी लक्ष्मीला नेस होते आणि परत त्यांनी स्वतःहूनच घालतात ना बायका, म्हणून त्याचे पण ब्लाऊज होते शिवायला. म्हणून मी काय केलं, शिवत बसले उशीरपर्यंत. मग सकाळी लवकर उठूच वाटली नाही मला पण. आणि त्यानं तसं म्हणलं, सकाळी उठाय लवकर. आणि मग
तेच त्यानं दररोज झालोट काढत होता. मी म्हणलं पप्पू तू चांगला दिसायला स्मरण लावल्यावर जा आता तू गुरांचं झाडून काढ जा, मी तर उठते आणि माझ्या मसनीचा पसार आवरते आणि घर आवरून मग येते बाहेर जा म्हणली. नाही म्हणला मी सगळं गुरांचं झाडून ते काढून आलोय म्हणला. तुला पाणी पण तापून ठेवलंय म्हणला मी आता अजून पाण्याला जाळ लावून आलोय म्हणलं. जा तू कर जा आंघोळ. आणि पाण्याला जाळ लावून आलोय म्हणलं. मी आता पाणी तापलं असेल तुझे तू कर जा आंघोळ आणि आधी आंघोळ करून घे म्हणला. आई मग परत बसायला आवर. तुला कपडे शिवायचे असले तर शिव म्हणला. मी बाहेरची सगळे कामं आवरून घेतलीत म्हणला. मी तुला काय काम ठेवलं नाही. मी रात्री बघितलेलं म्हणला तू उशीरपर्यंत ब्लाऊज शिवत होते म्हणून, पण तुझं कायमच चाललंय म्हणला उशीरपर्यंत शिवते तो. आणि मग त्याचे पप्पा असं कामाला जात नव्हते ना त्यावेळेस, म्हणजे जास्त करून काम नव्हतं त्यावेळेस. मग माझ्या मसनीवरच सगळं घर ते चालायचं ना, म्हणून त्यानं मला सहकार्य असं दोघं सहकार्य करायचे. दीदी बी लवकर उठून असं स्वयंपाकाचं ती बघायची आणि मग मी ब्लाऊज शिवून मग घर चालवायचं म्हणल्यानंतर कष्ट तर भरपूर करावं लागतं ना. मग आवरले म्हणला मी. तुझं बघ म्हणलं, तू आंघोळ करून ये आणि तुला मसनी बसत असलं बस. आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही म्हणला. आज आम्ही घरीच आहे म्हणला. मी म्हणलं बरं घरी तर राहू दे म्हणलं. मग पोहे वगैरे करूया सकाळ सकाळ आणि मग परत 12-1 वाजता आपल्याला जेवण बनवूया म्हणलं आपण. त्यानं म्हणलं बरं आहे तसं करूया. झालं मग पोहे बनवलं, काढलं, केलं, सगळं केलं. आणि पोह्याला मी कांदा चिरायला लागले बरं का. पोह्याला मी कांदा चिरायला लागले. मी म्हणलं दीदीला कांदा चिर, तर दीदी म्हणली मी नाही चिरणार, मला काम आहे म्हणली. बरं त्यानं काय म्हणलं माहिती का, आणा आहे मी तुला चिरून देतो कांदा. आणि मग त्यानं काय केलं, त्याला बारीक बारीक येत नव्हतं, त्यानं मोठा मोठा चिरला. म्हणलं बाप्पा किती मोठा चिरलाय रे तू, एवढा कांदा मोठा चिरतेत का. बरं आहे मग ह्याचा अजून 2 भाग करू का 4 भाग करू. मी म्हणलं 4 भाग केल्यावर त्या कांद्याचा काहीच अंश राहणार नाही की रे बाळा, 2-2 तर करून घे. मग त्यानं सगळ्या तेवढ्या बारक्या बारक्या तुकड्याचं 2-2 भाग केले आणि बारीक केला. परत आता अजून ह्याला काय काय लागत असते ग. मी म्हणलं मिरच्या, डाळ टाकते ह्याच्यात. मग ती कुठं आहे त्या. मी म्हणलं हाय की म्हणते तिथं बघ. मग ती जरा मिरच्या घेतल्या त्यानंच बारीक केल्या. माझा आवडतो ह्यानं सगळं तयारी करून ठेवली बघा पोहे करायची. आणि पोहे केलं, काढलं, झालं, गेला. मग परत रानात गेला. इकडं कालची तुम्हाला व्हिडिओ टाकला बघा, त्या रानात